शहरातील एमआयडीसी परिसरातील एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला। या विवाहितेच्या आईने संपूर्ण प्रकार उघडकीस आणल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी तिला रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले। गायत्री संतोष विटकर, वय 25, राहणार भाग्यश्री नगर, गवळी वस्ती, एमआयडीसी सोलापूर असे या विवाहितेचे नाव आहे। याबाबत एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत। गायत्री ही मंगळवारी दुपारी राहत्या घरी बेशुद्ध अवस्थेत आढळल्याने पती संतोष विटकर यांनी तिला शासकीय रुग्णालयात दाखल केल्याची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत दाखल आहे। त्यानंतर बुधवारी सकाळी सुमारास जयश्री हिची आई सत्यम्मा कानिफनाथ गोखले यांनी एमआयडीसी पोलिसांशी संपर्क साधून गायत्री हिला बुधवारी दिनांक 29 रोजी सकाळी 11 वाजता उपचारासाठी पुन्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारापूर्वी ती मयत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले। गळफास घेतल्यानंतर गायत्रीला शासकीय रुग्णालयातून खासगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथून घरी आणले। तिच्या आईला ही माहिती समजल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला, परंतु तोपर्यंत उशीर झाला होता। गायत्री गळफास घेतल्यानंतर ती मृत पावली असेल किंवा ती बेशुद्ध अवस्थेत असताना वेळेत उपचार झाले असते तर ती वाचू शकली असती, असे नातेवाईकांचे म्हणणे आहे। यामुळे गायत्रीचा नवरा संतोष विटकर आणि त्याचे कुटुंबीय संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत। एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत। गायत्रीने गळफास घेतला असतानाही पती संतोष यांनी मंगळवारी शासकीय रुग्णालयात आणल्यानंतर तशी नोंद केली नाही। त्यानंतर तेथून लागलीच तिला कणकी हॉस्पिटल येथे नेले, तेथून पुन्हा मेट्रो हॉस्पिटल येथे आणले। तेथील डॉक्टरांनी रात्री 9 वाजता घरी येऊन जाण्यास सांगितले, त्यामुळे गायत्रीला बेशुद्ध अवस्थेत घरी नेले। हा प्रकार समजल्यानंतर गायत्रीच्या आईने बुधवारी सकाळी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले आणि सर्व हकीकत सांगितली।